आजही रोज दुपारी 12 ते 1 या वेळेत साक्षात दत्त महाराज एका विशिष्ट ठिकाणी भिक्षा म्हणजेच माधुकरी मागण्यासाठी येतात. हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर, जे कर्नाटकमधील गुलबर्गा इथे आहे. अक्कलकोटपासून सुमारे 1.5 तासाच्या अंतरावर हे दत्त मंदिर आहे, जे भीमा आणि अमरजा नदीच्या संगमकाठी वसलेलं आहे. पुरातल्या दुपारची ती भिक्षेची वेळ, जिथे राजा आणि रंक एकाच रांगेत उभे राहतात, कारण इथे देणाराही तोच आणि घेणाराही तोच. श्री गुरुचरित्रात स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी वचन दिले आहे, वसती राणी संगमासी जाते नित्य भिक्षेसी, तया गाणगापुरासी मध्यानकाळी परियेसा. याचा अर्थ ते निवास भीमा अमरजा संगमावर करतात, पण दुपारी भिक्षा मागण्यासाठी गाणगापुरात येतात. तर माधुकरी म्हणजे काय, असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. जशी मधमाशी वेगवेगळ्या फुलांवरून थोडा थोडा मध गोळा करते, तसेच भाविक किंवा संन्यासी गाणगापुरात 5 घरातून भिक्षा मागतात. आणि ही भिक्षा मागण्याचं कारण म्हणजे स्वतःतील अहंकार, नकारात्मकता नष्ट करून नम्रता आपल्या मनात यावी, या माधुकरीचा अर्थ आहे. दुपारी महानैवेद्य आरतीनंतर चौघडा वाजतो आणि त्यानंतर दत्त महाराज कोणत्याही वेशात इथे भिक्षा मागण्यासाठी म्हणजेच माधुकरी मागण्यासाठी गाणगापुरात फिरत असतात, अशी इथल्या भक्तांची ठाम श्रद्धा आहे. जर तुम्हीही गाणगापूरला जाणार असाल तर 5 घरांमध्ये जाऊन ही माधुकरी मागून ती प्रसाद म्हणून ग्रहण करावी. तसेच आपल्या परीने देखील तिथल्या लोकांना किंवा ब्राह्मणांना ही माधुकरी द्यावी. गाणगापूरला गेल्यावर महाप्रसाद तर नक्की घ्या, पण ही माधुकरी मागून तिचा प्रसाद घ्यायला अजिबात विसरू नका. आणि माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि